हालेलुया. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन. टाळ्यांचं अर्पण आपल्या देवाला सादर करूयात. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. वाजवा वाजवा, टाळ्या वाजवा. Blessed be the name of the Lord. किती लोकांना हसायला येतं? एखादा पडला तर किती लोकांना हसायला येतं? सगळ्यांना येतं, मग खुदकन हसतात आहे की नाही? हालेलुया. एकमेकाची उन्नती झाल्यानंतर किती लोक हसून आनंद साजरा करतात. तुम्ही साजरा नाही करत? मग हातवर करा की. बायबल सांगतं एकमेकांचं हित पहा. हालेलुया. मग दुसऱ्याचं हित झालं की आपल्याला आनंद होतो की नाही? हालेलुया. आणि म्हणून आनंदामध्ये आम्ही अधिक वाढावं अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया. प्रभूच्या सानिध्यामध्ये आता बसून घ्या. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं स्वागत असो. म्हणा जोरा, स्वागत असो. Hallelujah. Holy and glorious. चेहरे हसरे ठेवत जावा. And let your faces be with joy. बघा आपले लहान मुख बसलेले कसं तरी बसलेले असं काही उपयोगाचं नाही. And don't be like sad and hopeless. म्हणून बायबल आम्हाला सांगतं सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हाही सांगतो आनंद करा. And Bible says rejoice in the God always. Again I say rejoice. प्रश्न असला तरी आनंद करा. If you have a problem, rejoice. प्रश्न सुटला तर दुप्पट आनंद करा. If a problem goes away, rejoice doubly. सर्व परिस्थितीमध्ये आनंद करा. In all situations rejoice. जय उत्सवामध्ये वाटचाल करा. And walk in victory. कारण का? Because प्रभू तुमच्या बरोबर आहे. God is with you. हालेलुया. इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव. And Emmanuel means God for us. आणि म्हणून आम्ही पाहतो की गीत गाऊन आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. And so that's why we sing and give praise to his कारण name. देवाची ती आज्ञा आहे. Because that's his commandment. गीत गात त्या समोर या. And with singing come before him. याचा अर्थ देवाला रडणारे लोक आवडत नाही. So God doesn't like people who cry. देवाला हसणारे लोक आवडतात. He likes people who laugh. हालेलुया. Hallelujah. म्हणजे कुत्सित हसण्याचे पण भरपूर प्रकार आहेत. There are many ways to laugh. कुत्सितपणे हसणं आहे. And someone laughs एखादं small. काहीतरी झालं की उगीचच हसणं आहे. And someone just laughs for no reason. आघोरी एक आनंद आहे, त्याचं एक हसणं आहे. And there's a sadistic pleasure and that's laugh. एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची मुलाखत मी पाहत होतो. And so an interview of a famous actor. आणि त्या अभिनेत्याने आयुष्यभर विलनचं काम केलं. And forever he played the negative role in movies. एकदम कट्टर विलन. And a very bad person. आणि मग नुकतेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलेली एक तरुण अभिनेत्री होती. And there was a one actress who was just stepped in the industry. आणि नेमकं पहिल्यांदा तिला तिच्याबरोबर त्या मुलीला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. परदेशामध्ये शूटिंग होतं. And for the first time she got a chance to act with him and they were shooting at a foreign location. आणि मग त्यांचा जो पार्ट होता शूटिंगचा तो लवकर संपला. And his part of the shooting got over early. मग त्या दोघांनाच लवकर पाठवून दिले इंडियामध्ये. So both of them were sent back to India soon. आणि ह्या मुलीला भीती वाटली की त्या एवढ्या मोठ्या विलन बरोबर मी एकटीच कशी काय जाणार. And then she was scared because I have to go with such a big villain. आम्ही एअरपोर्टला आले, तिथून एक हॉल्ट होता, त्याच्यानंतर पुढचा प्रवास होता. And she went to the airport and then she had a connecting journey from there. एका हॉल्ट मध्ये मग ते हॉटेलमध्ये उतरले. And they got down at a hotel at the halt. जसं जसं हॉटेलमध्ये उतरले ह्या मुलीची धाकधूक अजून वाढायला लागली. And when she went to the hotel again she was getting scared. आता माझं काय होतंय? And what will happen to me? एवढा विलन माझ्याबरोबर आता आहे. And such a big villain is with me. मग त्यांनी 2 खोल्या रूम बुक केल्या. They booked 2 rooms there. आणि त्या मुलीला म्हटलं की आता ह्या रूम मध्ये जा, आतून कडी लावून घे, शेजारच्या रूम मध्ये मी आहे, काही काळजी करू नको. मग त्या मुलीला बरं वाटलं. And then he said to her, go into your room and I'll be in the next room. आणि
आणि अजून एक त्यांचा एक विलनचा त्याने एक अनुभव सांगितला. And one more experience he shared. म्हटले आमचं एक काम एकदम सोपं असतं. And our work is very easy. शूटिंग चालू असताना डायलॉग जर आठवला नाही, While shooting is going, if we don't remember the dialogue, मोठ्याने हसायचं. just laugh loudly. हालेलुया. Hallelujah. तर मग असा एक प्रकार असतो, अघोरी हसणं आहे, And there's this laughing with a sadistic pleasure. स्मित हसणं आहे, And there's a small laugh. खळखळून हसणं आहे. And laughing loudly. आणि देवाच्या सानिध्यामध्ये स्मित हास्य आहे, खळखळून हसणं आहे. And in the presence of God, there's a small smile and a great laughter स्मित as well. हास्य तुम्ही आनंद व्यक्त करता देवानं तुमच्या जीवनामध्ये केलेल्या अद्भुत कृत्यांचं. And when you have a small smile, you just celebrate the things God has done in your life. आणि खळखळून तुम्ही हसता. तुम्ही एकमेकाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर एकमेकांची साक्ष ऐकून जे खळखळून हास्य आहे, ते हास्य तुम्हाला आरोग्य देणारं ठरतं. And when you laugh loudly, when you hear testimonies of each other, that laugh gives you healing. त्या ठिकाणी एक हसण्याचं तत्व आलेले आता. And there's a formula nowadays to laugh. एकदा एका ठिकाणी प्रार्थना चालू होती And when prayer was going on, आणि ती देवाची सेविका एका पाळकाची बायको लागली हसायला. and the wife of the pastor started laughing. म्हणे आता हसण्याचं स्पिरिट आलं म्हटलं. And then she said he had the spirit of laughter. आता ती कितपत योग्य अयोग्य त्याचा विषय आपल्याला काय चर्चा करायची नाही. And we don't know how right or wrong it is. We don't discuss प्रभूच्या it. सानिध्यामध्ये आनंद व्यक्त करा, हसा, एकमेकांना प्रसन्न चेहरानं एकमेकांना अभिवादन करा, कारण देवानं आम्हाला आनंद दिलेला आहे. But meet each other with joy and celebrate joy in the presence of God because He has given us the joy. दुःख आणि उसासे यांनी पळ काढलेला आहे. And cries and sickness have ran away. म्हणजे लोक खूप आनंदामध्ये आहे ते जोरानं म्हणतील हालेलुया. मोर प्रेयर, मोर पॉवर, लेस प्रेयर, लेस पॉवर, नो प्रेयर, नो पॉवर. Pray more power, less prayer, less power, and no prayer, no power. ज्यांचे सगळे प्रश्न सुटले ते मोठ्याने आनंद करतील, ज्यांचे प्रश्न अजून सुटले नाही ते कमी आनंद करतील. पण विश्वासामध्ये आमचं एकच आहे, आमचे सगळे प्रश्न येशूच्या नावामध्ये सुटलेले आहे. And whose problems are gone away, they'll rejoice. Whose problems haven't gone away, they won't rejoice. But in the name of the Lord, all our problems are gone away. हसा. So laugh. आता जगामध्ये हास्य क्लब निघालेले. There are laughter clubs nowadays. आणि तिथे येऊन ते एकत्र येऊन हसत असतात. They just laugh looking at each other. पण असं कृत्रिम हसणं काय उपयोगाचं नाही. The artificial laughter is of no use. हसणं हे नैसर्गिक असलं पाहिजे. Laughter should be natural. उत्स्फूर्त असलं पाहिजे. It should be from your inner self. त्यासाठी आपलं मन फार क्लिअर स्वच्छ असणं गरजेचं. And that is why your mind needs to be clear for that. कुणाचं बरं झालं ना आम्हाला दुःख होता का नाही आम्हाला आणि आनंद व्हायला पाहिजे असं आमचं अंतःकरण पाहिजे. If something good happens to someone, we shouldn't be sad, but we should be happy. आणि मग तो आनंद खरा आनंद आहे. And that joy is a real joy. आणि मग खरा आनंद करा, हसा, मजेत राहा. So have the real happiness, laugh and live, enjoy your life. आनंद जगा, मजेमध्ये जगा. And enjoy your life. मजा कशामध्ये आहे? And where is the enjoyment? बिर्याणी खाण्यामध्ये. In eating biryani. नाही मग कशामध्ये? लग्न फार मोठं झालं आणि बिर्याणी नसेल तर सगळे लोक व्हायचं चेहरा एकदम असा मोठा रागीट करून जातात. काय त्यातला आनंद? बिर्याणी नाही, काय नाही. If there's a big wedding and if there's no food at the end, people will get sad and angry. आनंद आम्हाला देवाच्या वचनामध्ये आहे. And the happiness lies in the word of God. हालेलुया. Hallelujah. हे जे वचन आमच्यासाठी असा एक आहार आहे की आम्हाला सर्व प्रकारे आणि तो पोषण करतो. And the word is such a diet for us. It nourishes us in every way. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून चेहरा नेहमी प्रसन्न ठेवा. That is why your face should be happy always. आणि चेहरा प्रसन्न जर ठेवायचा असेल तर एकच मार्ग आहे. And if you want to keep your face happy always, there's only one way. स्तोत्रकर्ता म्हणतो तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करे. And the psalmist says, I'll meditate in your holy place. वचनाचं मनन करा, वचनाचं चिंतन करा, प्रभूचं ध्यान करा. Meditate on the word, think upon it and meditate on the Lord. आपोआप तुमच्या चेहऱ्यावर एक तेज येईल. You'll have a radiance on your face automatically. त्याच्या परंपरेने तुमचं रूपांतर झालेलं आहे. With the radiant light you will be transformed. आणि म्हणून प्रियानो आत्मिक जीवनाविषयी आम्ही बऱ्याच गोष्टी ऐकत आहोत. So we are learning about spiritual life. आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकत असताना अजून त्यामध्ये देव अतिशय आपल्याला आणि खोल नेत आहे. And while learning about these things, God is taking us deeper. खोलवर जाणं कितीतरी चांगलं आहे. To go into depth of something is very good. वचनाच्या सानिध्यामध्ये वचनामध्ये हालेलुया. And to go into depth of the word. देवाच्या वचनाचा ठाव लागत नाही.
And there is no end to the word of God. तो लागत नाही हेच बरं आहे. And there is no end to his boundaries. कारण ठाव लागला की संपलं. Because if you find the end, it's of no जोपर्यंत use. ठाव लागत नाही उत्सुकता वाढत जाते. And if you find the end, still you find the end, there is more curiosity. आणि म्हणून देवाचं वचन जितकं आम्ही घेत जाऊ तितकं ते कमीच पडतं. More and more we receive the word of God, the less we feel we have received. आत्मिक जीवनाविषयी आम्ही पाहिलेलं आहे. We saw our spiritual life. आम्हाला संयमनाचा आत्मा देवानं दिलेला आहे. And he has given us the spirit of self-control. आणि प्रियानो हा संयमनाचा आत्मा त्या आत्म्यामध्ये चालणं आत्मिक जीवनाचा एक भाग आहे. And walking in the self-control is part of the spiritual life. आणि म्हणून प्रियानो पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं तिमोथेचं दुसरं पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 7वं वचन. 2 Timothy 2:1. 1 and 7. कारण देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा अनुशासनाचा आत्मा दिला आहे. For God has not given us a spirit of fear, but of power and of love and of a sound mind. प्रियानो या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं. The word of God says here, देवाचा आत्मा सुज्ञानाचा, समंजसपणाचा, सामर्थ्याचा, परमेश्वराच्या ज्ञानाचा, भयाचा आत्मा आहे. the spirit of God is a spirit of good counsel, wisdom, fear of God and of the will of God. आणि या सर्व गुणांपैकी अजून या ठिकाणी आणखीन एक सांगितलेलं And आहे. one more qualities is mentioned here. कारण देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिलेला आहे. He's not given a spirit of fear, but of a sound mind, love and power and sound mind. इथं प्रीतीचा आणि अनुशासनाचा एक आणि त्या गुणधर्मामध्ये आणखीन एक सांगितलेला आहे. And of love and sound mind, one more quality is mentioned. कारण अगोदर आम्ही पाहतो सुज्ञानाचा आहे, समंजसपणाचा आहे, सुसंकल्पाचा देवाचा आत्मा आहे, परमेश्वराच्या भयाचा आत्मा आहे. Of understanding, knowledge, good counsel and the fear of God. आणि या ठिकाणी प्रीतीचा आणि अनुशासनाचा आत्मा दिला असं सांगितलेलं आहे. And one more, it is written about the power, love and of a sound mind. त्या आत्म्यानं जर आम्ही भरलेले आहोत, But if we are filled with the Spirit, तर आत्म्याचे सर्व गुणधर्म आमच्यामध्ये येणं किंवा तो स्वभाव आमच्यामध्ये निर्माण होणं फार गरजेचं आहे. all the qualities or the nature should be created into us. म्हणून देव प्रीती आहे, आम्ही एकमेकांवर प्रेम करणारे लोक आहोत. So we say God is love and we love each other. म्हणून या ठिकाणी प्रीतीचा आणि अनुशासनाच्या आत्म्याविषयी त्या गुणधर्माविषयी So सांगितलेलं it आहे. mentioned about the spirit of fear, love and of a sound mind. आता या ठिकाणी अनुशासन या शब्दाचा अर्थ आहे आज्ञा किंवा कायदा. And here the word discipline means following the पण commandments. या ठिकाणी तो जो शब्द वापरलाय तो एवढा समर्पक नाही किंवा तो एवढा योग्य त्या ठिकाणी बसत नाही त्या आणि ओवी या भाषांतरामध्ये. But the word used here is not apt or fitting in the original version. कारण त्या ठिकाणी मी पाहतो की इंग्लिश मध्ये त्याला साऊंड माइंड असं म्हटलेलं आहे त्या आत्म्या त्या आणि अनुशासनाच्या ऐवजी. Because in English translation it says sound mind. आणि त्या ठिकाणी पंडिता रमाबाईंच्या भाषांतरामध्ये आम्ही पाहतो तर सामर्थ्याचा व प्रीतीचा व सावध मनाचा आत्मा दिला असं त्या ठिकाणी उल्लेख आहे. And in Pandita Ramabai translation it says spirit of power, love and of a conscious mind. आणि आम्ही पाहतो की पंडिता रमाबाईंचं हे जे भाषांतर आहे ते किंग जेम्स वर्जन जे ओरिजिनल भाषांतर इंग्लिशचं त्याच्यातून ते ट्रान्सलेट केलेलं आहे. And the translation of Pandita Ramabai comes from the King James version which is English. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे का की देवानं आम्हास घाबरण्याचा आत्मा दिला नाही. And it says he's not given us a spirit of fear. म्हणून देवाचे लोक कधी घाबरत नाहीत. People of God don't fear. वाईट बातमीला ते कधी भीत नाहीत. They don't fear wrong news. कारण त्यांनी सुवार्ता ऐकलेली आहे. But they have heard the gospel. ती बातमी अशी आहे की त्या बातमीमध्ये बाकीच्या सर्व गोष्टी आणि गौण ठरल्या जातात. And the news is such that all the other news are nothing in front of पण it. विश्वासणारे लोक भीती वाटणाऱ्या केव्हा अशा बातम्याला ते कधी आणि घाबरत नाहीत. So believers don't fear bad news. आम्हाला घाबरण्याचा आत्मा दिला नाही. He's not given us spirit of fear. सामर्थ्याचा आत्मा आहे, Spirit of power, प्रीतीचा आत्मा आहे, spirit of love आणि सावध मनाचा आत्मा आहे. and of a curious mind. त्यानंतर दुसरा एका आरवी भाषांतरामध्ये पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला And in आहे. the RV translation, आरवी म्हणजे काय रिवाइज काय रिवाइज वर्जन. ओके हा आरवी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला and in the आहे. revised version it says he's given us not a spirit of fear but of a
power, love, and of a self-controlled mind. संयमन म्हणजे काय? And what is self-control? संयमन म्हणजे निग्रह किंवा आवरणे किंवा व्रत असा त्याचा अर्थ आहे. So self-control means you hold back on something. दुसरा आत्मसंयम हा एक शब्द आहे. And self-control is another word. स्वतःचे मन स्वतःच्या ताब्यात ठेवणे. Controlling your own mind. आता मध्ये 2 आठवडे गॅप पडल्यामुळे मला परत सुरुवातीचा भाग घ्यावा लागत आहे. And we had a gap of 2 weeks, that's why I have to revise. म्हणून या ठिकाणी मी पाहतो आत्मसंयमनाचा आत्मा किंवा संयमनाचा आत्मा. त्याच्यामध्ये संयमनाचा आत्मा म्हणजे आम्हाला आत्मसंयमन करता आलं पाहिजे. म्हणजे आमचं स्वतःचं मन आम्हाला स्वतःच्या ताब्यात ठेवणं जमलं पाहिजे. So spirit of self-control means we need to have self-control, means we need to have control over our own mind. कारण ज्याला मन ताब्यात ठेवता येतं तो मनुष्य आम्ही पाहतो आणि नगर जिंकणाऱ्यासारखा आहे. So who has control over his own mind, that man is like one who wins over a city. म्हणून मन ताब्यात असलं की सर्व काय ताब्यात आहे. When you have control over your mind, everything is under control. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. And the brake of the mind is the best brake. गाड्यावर ट्रकवर वगैरे स्लोगन लिहिलेला असतो पहा. And this is a tagline written on the vehicles. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आहे. And the brake of the mind is the best brake. तुमचा मनाला जो ब्रेक नसेल तर तुमच्या गाडीवर ब्रेक येणार नाही, लागणार नाही. If your mind doesn't have a brake, you won't have control of the brake of your vehicle. स्वैर जीवन जगणाऱ्यांचा तो जगणारे लोक आहेत त्यांच्या मनावर ताबा नसतो. So people who live life according to their own mind, they don't control their mind. स्वैर जीवन जगणं देवाला अजिबात आवडत नाही. And God doesn't like a life that is out of control. तुम्हाला स्वातंत्र्य असावं म्हणून देवानं तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. You should have independence. That's why God has given you freedom. आणि मग स्वतंत्रता म्हणजे काय? मनाला वाटेल तसं वागणं नाही. And independence doesn't mean you should walk like your mind says. नियमांच्या चौकटीमध्ये असणं म्हणजे स्वातंत्र्य आहे. So being in the boundary of the rules means freedom. आणि म्हणून प्रियानो संयम म्हणजे आमच्या मनावर आमचा ताबा असणं फार गरजेचं आहे. Self control means having control your own mind is important. आत्मसंयम स्वतःचे मन स्वतःच्या ताब्यात ठेवणे. Self control means having control your own mind. आता स्वतःचं मन आम्हालाच आमचं मन दिसत नाही पण मला मन आहे. We can't see our mind but we have a mind. कारण का? कारण देवाला मन आहे. Because God has a mind. कारण देवानं आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. Because he has made us in his own likeness. पण पवित्र शास्त्रामध्ये सांगतं की देवाचं मन असं कोणी ओळखलेलं आहे. But the word of God says, who has known the mind of God? कुणाला देवाचं मन ओळखता येतं? Who knows his heart? ज्याचं मन ताब्यात आहे आणि जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालत आहे त्याला देवा आणि परमेश्वराचं मन ओळखता येईल. Who has control over his own mind, who has walks by his will, only he knows the will of God. ज्याप्रमाणे पिता आणि पुत्र एक आहे. Like father and son are one. पुत्र पित्याचं मन ओळखतो, पिता पुत्राचं मन ओळखतो. Father knows the heart of son, son knows the heart of father. एक आहे. Because they're one. त्याप्रमाणे जे असं देवाशी जोडून आम्ही एकरूप देवाशी हो. In such a way when we become one with God, when we are connected to आम्ही him, पित्याचं मन ओळखू शकू. we know the heart of the father. आमचं मन आमच्या ताब्यात जर ठेवलं तर आम्हाला पित्याचं मन ओळखणं सोपं जाणार आहे. If our mind is under our control, then we know the heart of the father. आणि प्रियानो हीच महत्त्वाची गोष्ट आम्हाला आत्मिक जीवनामध्ये साध्य होत नाही. मन ताब्यात ठेवणं हे इतकं सोपं नाही प्रियानो. त्याला आम्हाला पाहतो फार आध्यात्मिक जीवनामध्ये. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की आम्ही ध्यान करणारे लोक असणं गरजेचं आहे. This thing we can't do because it is very difficult to keep our mind under our control, and that's why the Bible says we should be people who meditate. आम्ही इसाहाकाप्रमाणे वचनाची संतती आहोत. Like Isaac, we are the descendants of the word. आणि इसाक देवाचं ध्यान करणारी व्यक्ती होती. And Isaac used to meditate on the word of God. ध्यान करणं म्हणजे आम्ही दुसरा कुठला तरी एका गोष्टीशी त्याचा संबंध लावतो पण तो तसा नाही प्रियानो. And meditate means we think of a different thing, but it's not like that. ध्यान ही पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेली गोष्ट आहे. Meditation is mentioned in the Bible. परमेश्वराचं ध्यान आम्ही करावं, परमेश्वराच्या वचनाचं मनन आम्ही करावं. We should meditate on the word and we should think about his word. देवाचं वचन आम्ही पाहतो दोन्ही डोळ्याच्या मधल्या भागी कपाळपट्टी म्हणून लाव देवाचं वचन आम्हाला सांगतं. And the word of God should be between both your eyes, says the word. आणि प्रियानो ध्यान करणं म्हणजे तीच गोष्ट आहे. And to meditate is this. एक कुठला विचार आम्ही आमच्या बरोबर डोळ्याच्या दोन्ही मध्ये आणि तो एकत्र ते आणि एक चित्तात तिथपर तो आणणं हे फार महत्त्वाचं. त्याला ते साधणं फार गरजेचं आहे. And we should integrate one thought between both our eyes, and it's important. आणि पवित्र शास्त्रामध्ये ते सांगितलेलं आहे. And the Bible says so. ध्यान करणं म्हणजे नक्की काय आहे? What is to meditate? आम्ही डोळे बंद करावं, देवाच्या वचनाचं मनन करावं, दोन्ही डोळ्याच्या बदल्या बघी कपाळपट्टी म्हणून म्हणजे तिथं आम्ही ते एक ते वचन एकवटून आम्ही त्याचं मनन करणं फार गरजेचं आहे. We should close our eyes, read the word of God, close our eyes, integrate the word of God between both our eyes. ध्यान करण्यानं
तुमचं मन देवाचं मन एकरूप होतं. By meditation, your mind and God's mind become one. ध्यान करण्यानं तुमचा आत्मा देवाचा आत्मा एकरूप होतो. By meditation, your spirit, God's spirit becomes one. आणि माझा आत्मा देवाच्या आत्म्यामध्ये एक होणं फार गरजेचं आहे And प्रियानो. my spirit should become one with God is ती important. एकरूपता आम्हाला साधता आली पाहिजे. And we should be able to do that integration. ते रोग त्या एकरूपतेमध्ये त्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचणं गरजेचं आहे. And to do that integration, we need to achieve the goal. म्हणून ध्यान करण्याला समयाचं बंधन आम्ही पाहतो आणि त्याला समयाचं बंधन आम्ही किती वेळ ते करू शकतो. And to meditate, there's no time limit. We can do it how much ever we want. मनन करणं आम्ही रस्त्याने जाताना पण मनन करू We शकतो. can meditate when we walk on the road. पण ध्यान करण्यासाठी आम्हाला एका विशिष्ट पोझिशन मध्ये बसणं गरजेचं आहे. And to meditate, we need to sit in a specific position. आणि त्या सानिध्यामध्ये त्या वचनाचं मनन किंवा त्या वचनाचं ध्यान आम्ही करणं किंवा परमेश्वराचं ध्यान आम्ही करणं फार गरजेचं आहे. And in that position, we need to meditate on God and His Word. आणि आम्ही नेमकं त्याच गोष्टीला वेळ देत नाही. But we don't give time for this thing. त्यामुळे माझं मन देवाच्या मनाशी एकरूप होत So नाही. my mind doesn't become one with the mind of माझा God. आत्मा देवाच्या आत्म्यामध्ये एक होत नाही. My spirit doesn't become one with God. आणि ती एकरूपता मी न साधल्यामुळं And if I don't complete the आम्ही integration, द्विधा मनस्थितीमध्ये जातो प्रियानो. we become in a dual state of आम्ही mind. दोन मनाच्या ठाई लटपटत असतो. We are in two minds. आम्हाला राग पण येतो We get angry. आणि मग आम्ही वचन जोडतो की येशूला पण राग आला, पण येशूचा राग आणि तुमचा राग याच्यामध्ये फार फरक आहे. And then we refer to the word that Jesus also got angry, but those two angers are different. येशू ख्रिस्त मानवरूप धारण करून आल्यानंतर तो प्रार्थनामय जीवन जगून जी अवस्थेपर्यंत पोहोचला होता, ती अवस्था आम्ही गाठली का? And Jesus came into this world with prayer. The situation, condition that He reached, have we ती reached the अवस्था state? आम्ही गाठत नाही. Once we reach the state, पण मला राग येतो, माझा तर अवगुण आहे, तो झाकण्यासाठी मी म्हणतो येशूला पण राग आला. but to hide my bad quality, I get angry, and we refer to the anger of Jesus. येशूची तुलना येशूबरोबर तुम्ही तुमची तुलना करू शकत नाही You प्रियानो. cannot compare yourself to Jesus. जोपर्यंत ती एकरूपता तुम्ही साधत नाही, Till you can't complete the integration. जोपर्यंत त्या आत्म्यामध्ये तुम्ही एक होत नाही, Till you don't become one in spirit. जोपर्यंत तुमचं मन देवाच्या मनाशी एक होत नाही, Till your mind doesn't become one with the mind of God. मन एक झाल्याशिवाय एकमेकांच्या भावना किंवा ते मन समजत नाही Till प्रियानो. your mind doesn't integrate, you can't understand each other's आणि feelings. मग प्रियानो आत्मसंयमन आमचं मन आमच्या ताब्यात ठेवणं आहे. So self-control means having control of your own mind. मन प्रियानो अतिशय महत्वाची बाब आहे. मानवाच्या जीवनामधली ती महत्वाचा घटक आहे. Your mind is an important thing in the life of man. त्याच्यावर तुमचं कल्याण अवलंबून आहे. On that your blessing depends. त्याच्यावर तुमचं हित अवलंबून आहे. On that your good depends. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. With all your heart, mind, power and soul, love your Lord. मनापासून प्रेम केल्यानं त्याचा कुठलाही स्वार्थ असत नाही. When you love with your heart, there is no selfishness there. बुद्धीनं आम्ही प्रीती करतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आहे आणि हेवा किंवा आमचा स्वार्थ दडलेला नसतो. And when we love with our heart, we don't have any selfish मग intention. प्रीती अपमान सहन करते, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बडाई मारत नाही, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. And love bears all things, says the word of God. कुठली ती प्रीती आहे प्रियानो? Which is His love? मनापासून पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. Love by all mind, heart and soul. तुमचं मन कसं आहे त्याच्यावर तुमचे आशीर्वाद अवलंबून आहेत. And how your mind is, on this depends your blessings. तुमचं मन कसं आहे त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यातले तुमच्या यशस्वी वाटचाल जी आहे ती तुमची ठरलेली आहे आणि त्याच्यावर अवलंबून आहे. And a successful journey in life depends on your mind. तुमचा ग्राफ तो चढता जर असायला हवा, And if you want your graph to be growing, विजयामध्ये, गौरवामध्ये, सामर्थ्यामध्ये तुम्हाला वाटचाल करायची आहे. you want to walk from victory to victory, glory to glory, power to power. तर आत्मसंयमन फार महत्वाचा आहे. The self-control is very संयम important. फार महत्वाचा The आहे. control is important. तुम्ही तो संयम तुमच्यामध्ये असेल If you have the control, तर प्रियानो त्या गोष्टी तुम्हाला साध्य होतील. all these things you can achieve. म्हणून साधनं फार महत्वाचं आहे. To achieve is important. मराठीमध्ये भक्ताला साधक म्हटलं जातं. And a devotee is also called एखादी achiever. गोष्ट साध्य करून घेणं साधक आहे. And to get something is also called devotion. मग आम्ही देवाचे दास त्या नात्याने, देवाचे भक्त या नात्याने मला काय साध्य करायचं आहे? As servants of God, what do we have to achieve? मला काय मिळवायचं आहे What do I have to get? ते मला पहिली गोष्ट समजले पाहिजे. I need to understand this first. आणि माझ्यामध्ये तो संयमनाचा आत्मा नसल्यामुळे मला ते समजत नाही. And I don't have the spirit of self-control and I don't understand मला it. काय साधायचे तेच मला कळत नाही. I don't know what I have to achieve. आम्हाला साधायचं, आम्हाला
वाटतं देवाकडनं बंगला घ्यावं, गाडी घ्यावी, मोठमोठे कपडे घ्यावे, चांगलं चांगलं राहणीमान घ्यावं, चांगले पदार्थाने तृप्त व्हावं, हे घ्या प्रियानो. ते साधनं हे होत नाही. We feel that we get good bungalows, good clothes, good delicacies from God, but this is not what you have to achieve from God. तुम्हाला जे साधायचंय ते जर तुम्ही साधलं तर मग या गोष्टी तुम्हाला मिळतील. उत्तम पदार्थाने तुम्ही तृप्त व्हाल. Things that you have to achieve, if you receive that, only चांगली then you will all वस्त्र get all तुम्ही these घालाल things. कारण तुम्ही रॉयल प्रिस्टहूड आहात. And you will get good clothes because you are the royal पण priesthood. त्याच्या अगोदर जे तुम्हाला साधायचंय ते तुम्ही साधण्याचा प्रयत्न करा. But you have to achieve before that. You have to try for it. साधकाला या गोष्टी मिळतात. And the devotee gets it. साधकाला देवाचं जेव्हा सांगतं की तुला उत्तम पदार्थाने मी तुला तृप्त The करीन. achiever will be filled with good delicacies. तुझ्या डोक्याला तेलाची वाण कधी पडणार You नाही. won't like oil on your head. तू उत्तम आणि तुला मी चांगल्या ठिकाणी मी तुला उच्च स्थानावर विराजमान करीन. I'll seat you at the higher place. हे साध्य केल्यानंतर येणारा आशीर्वाद आहे. You first achieve all of this and then you'll get पण His blessing. आमच्या डोक्यात एक की आम्हाला वाटतं ते साधनं म्हणजे साध्य करणं, ते साध्य करणं म्हणजे आणि साधनं आहे. But we think that the achieving worldly things is what we have to achieve. याच्यामधून आम्ही शुद्धीवर येणं फार गरजेचं You आहे. have to come to our senses from आम्ही this. सावध होणं फार You गरजेचं have to be आहे. careful for this. येशू म्हणतो मी वरून आलोय, वरील गोष्टी तुम्हाला सांगत आहे. Jesus says, I come from above, speak to you things of above. मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. जागा तयार केली की मी पुन्हा येईल, कारण जिथं मी आहे तिथं तुम्ही असावी, मा देवाची इच्छा आहे. I'll go above, prepare a place for you because it is the will of God that where I am you should be. तुम्हाला जी जागा हवी आहे, The place that you want, ती तुम्हाला मिळण्यासाठी देवाला जे साध्य करायचं होतं देवानं केलेलं आहे. and whatever God had to do to get you to that place, God has done that. आपल्या प्रिय पुत्राला पाठवून ते सर्व पुत्राच्या द्वारे ते साध्य केलेलं आहे. He sent His begotten Son and He's completed all of त्याला that. ज्या गोष्टीसाठी येशूला या जगामध्ये पाठवलं ती गोष्ट साध्य करण्यासाठी त्याने ती पूर्णपणे केली प्रियानो. And whatever Jesus was sent in this world, Jesus has completed all of that. कुठली गोष्ट त्याने मागे ठेवली He नाही. hasn't left anything incomplete. सर्व काही पूर्ण केलेलं आहे. Everything is finished. म्हणून पूर्ण झालं आणि मग त्याला ताण लागली. पवित्र शास्त्र आम्हाला That is, सांगतं the Bible says it is finished and then He was thirsty. तो आमच्यासाठी या जगात आला. He came into us, the world for us. मानव रूप धारण करून या जगात In a आला. manly form He came. आमचं पाप त्याने स्वदेही वाहून वधस्तंभावर He नेलं. took our sins upon Him and He went on the cross. पापाचं वेतन जे मरण ते त्यांनी सहन The केलं. wages of sin that is born for us. तो मेला, पुरला गेला, पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. तो स्वर्गात घेतला गेला आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. He was died, buried. He was taken. He was died, buried, taken into heaven. He raised up on a third day, taken into heaven, and very soon He's coming to take His people. जे साध्य करण्यासाठी तो आला त्याने ते साध्य केलेलं आहे. The things that He wanted to complete, He completed all of those. आता तुमचे मार्ग त्याने मोकळे केलेले He has आहे. freed up your ways. आता तुम्हाला साध्य करायचं आहे. So you have to achieve it now. ते त्या आत्मसात करून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. And we have to achieve it and go till जे there. अवघड ते त्याने केलं सोपं तुम्हाला सांगितलेलं आहे. Has done the difficult part, is given you the easy thing. पण साधक या नात्यानं But as achievers, ते साध्य करण्याच्या प्रयत्नात मी आहे का? am I trying hard to achieve it? हालेलुया. Hallelujah. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे It's an जगातल्या important question. सर्व विश्वासाऱ्या. To all the believers of the world. कारण बऱ्याच लोकांना मला काय साधायचंय हे माहित नाही. Because many people don't know what I have to really achieve. आणि तुम्हाला हे साध्य करायचं, तुम्हाला हे साधायचं आहे हे कोणी त्यांना शिकवत नाही. Because no one teaches them what exactly they have to achieve. हा. हे फार महत्वाचं. It's important. आणि तीच गोष्ट आम्हाला शिकणं गरजेचं आहे. And we have to learn these things. तुम्ही साधक आहात. You are achievers. हालेलुया. Hallelujah. काय साध्य करायचंय? What do you have to achieve? काय मिळवायचंय तुम्हाला? What do you have to get in your life? हा, मोठ्याने बोला, मोठ्याने. हा, हालेलुया. काय मिळवायचंय? कोण म्हटलं? कोणी आवाज? उंच हात कर की मग जरा. कोण म्हटलं जोरात? सीमा साळवे. हा, टाळ्या बाजू आहेत प्रभूच्या. मग आता सार्वकालिक जीवन सोपं आहे मिळवणं का अवघड आहे? Is it easy to attain an eternal life or not? कन्फ्यूज करणारा प्रश्न. It's a confusing question. काय सार्वकालिक जीवन मिळवणं सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. का बरं अवघड आहे?
Is it easy or difficult to attain eternal life? रेचल म्हणली अवघड आहे. सांगा का अवघड आहे? आता एक जण म्हणून सोपं आहे. मग का सोपं आहे? दोन्ही उत्तरामध्ये प्रश्न आहे. किती जणांना वाटतं अवघड आहे? How many of you feel it's difficult? अरे सगळ्यांना सोपं वाटते. किती जणांना वाटतं सोपं आहे सार्वकालिक जीवन? म्हणजे हे सगळे न्यूट्रल आहे का? तुम्ही बसले कोणी हात कशालाच उभरते नाही तुमचं. अहो असं न्यूट्रल जीवन जगू नका बरं का. देवाला आवडत नाही. कोमट प्रकार देवाला आवडत नाही. देव ओकून टाकतो. And God will spit out the lukewarm. तू उष्णही नाही आणि शीतही नाही. You're not hot or cold. तू कोमट आहे. You're lukewarm. म्हणून मी तुला काय करतो? I'll spit you out of the mouth. तसं होऊ देत का मग? नाही ना. मग काहीतरी बोला की मग. You have to answer. जे तुमचं जे कुठलंही उत्तर असू देत ते बरोबर आहे. फक्त त्याला प्रतिप्रश्न आहे. त्याचं पण उत्तर देतो तुम्हाला. अवघड आहे का? आहे. हा बरोबर. हा आहे. त्यांचं पण उत्तर चूक नाही. अवघड आहे. सोपं आहे का? हो सोपं आहे. बरोबर आहे. मग अवघड पण आहे सोपं पण आहे. बरोबर आहे. आता याच्यामधून नक्की कसं शोधायचं पहा. So how do you get the right answer if it's easy or not? ज्याला प्रयत्न करायला जमतात त्याला सोपं आहे. And one who can try for it is easy for him. हालेलुया. Hallelujah. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की अरुंद मार्गाने जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. So Bible says strive hard to go by the narrow way. प्रयत्न करणाऱ्याला सोपं आहे. One who tries it, it's easy for him. ज्याला काहीच करायचं नाही त्याला कसं आहे? अवघड आहे. One who doesn't want to do anything, it's पण जो difficult. ज्याला काही करायचं नाही ते अवघड आहे. पण त्याला स्वर्ग राज्य मिळेल. He'll get the kingdom of heaven. पण जसं काही अग्नीमधून गेल्यासारखं. But once he had to go through the fire. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. जो बोनस आहे ते नाही. मग प्रियानो सोपं आहे. So it's easy, पण प्रयत्न करणाऱ्याला सोपं आहे. but for the one who tries. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला So सांगतं the Bible tells us, प्रौढते प्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. and strive hard so to attain perfection. हा कोशिश करते रहो. And keep trying. हा प्रयत्न करत राहा. Keep trying always. प्रयत्न करणाऱ्याला सगळं काय साध्य आहे. Once who try can achieve. हालेलुया. Hallelujah. प्रयत्न करणाऱ्याची हार होत नाही. The one who tries is not defeated. हालेलुया. Hallelujah. एका मुलाला क्लासमध्ये तो रडत बसला होता. And one boy was crying in his class. आणि कुठल्या तरी स्पर्धेमध्ये तो हरला होता. And he lost in some of the छोटं competition. पोरग होतो. And he was a small kid. मग त्याचे सर त्याजवळ गेले. His teacher went to him. का रडतो? Why are you crying? तर म्हणतो, मी सारखाच हारतो. I lose all the time. ते सर त्याला म्हणाले, His teacher told him, अरे तू हारत नाहीस. you're not losing. तू शिकतोयस. You're learning. हारलं म्हणजे काय संपलं नाही. Losing isn't the end. हार म्हणजे मागे जाणं नाही किंवा हार म्हणजे खाली येणं नाही. Losing isn't coming down or stepping तू back. हारत नाहीस, तू शिकतोयस. You're not losing, you're आणि learning. असा शिकत शिकत तू प्रयत्नपूर्वक पुढे जाशील, तू जिंकशील. And if you learn and then go forward, you'll win. मग त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. Then he had a smile on his face. मग तो म्हणतो आता मी हरणार नाही, मी जिंकणार. So he said, I won't lose, I'll win. मग प्रयत्न करत राहा. I keep trying. एक दिवस जिंकतील. One day you'll win. हालेलुया. Hallelujah. बायबल तर आम्हाला सांगतं The Bible tells us, प्रयत्न करण्यासाठी काय, when you try, शर्यतीत धावणारे सर्वच धावतात. everyone runs the race. बक्षीस एकाला मिळतं. Only one gets the prize. कोणाला मिळतं ते? Who gets the prize? जो मनापासून धावतो तो. Who runs with all his heart. हालेलुया. Hallelujah. धावणारे सगळे धावणार आहे. There are many who run. तुम्ही असं धावा की बक्षीस तुम्हाला मिळेल. Run such a way that you will get the तुमच्या prize. धावण्यामध्ये पण देव तुमचं मन बघतो. In your running also God looks at your heart. हा कशामुळे धावत आहे. And how is he exactly running. हालेलुया. Hallelujah. मग सार्वकालिक जीवन मिळवणं सोपं आहे त्यांच्यासाठी जे प्रयत्न करतात. For those who want getting eternal life is easy. For those who try, हालेलुया. फक्त घरात बसून तुम्हाला ते मिळणार नाही. you won't get it just by sitting in the house. फक्त आशीर्वादाची सभा अटेंड करून तुम्हाला ते मिळणार Just by नाही. attending blessing meeting, you won't get it. प्रश्न आला की तिकडे कुठेतरी एखाद्या ठिकाणी लांब जाऊन त्या लांब ठिकाणी फोन करायचा पाळक असं झालं मग तुम्हाला आणि आशीर्वाद मिळत नाही. If you have a problem just calling some pastor who is far away, you won't get the blessing. आशीर्वाद मिळवण्याचं तुला मार्ग मी सांगितलेला आहे. I have told you a way to get your blessing. माझा दास तुझ्याकडे पाठवला. I've sent you my servant. त्याने तुला सांगितलं. He told you things. पण तुला एकच कळतं फक्त फोन करायचा.
But you just know one thing, just to इकडे call. फोन करा, तिकडे फोन करा, अमुक करा, तमुक करा. Call here and there and call to other people. Other things. And there are many types of gods in other places. God of education. God of music. God of money. Then now people, आरोग्य पाहिजे का? if you want healing, त्या अमुक अमुक पाळकांना फोन करा. talk to this pastor. त्यांनी प्रार्थना केली की आरोग्य मिळतं. And when he prays, you'll get the healing. कर्ज झालंय का? If you had debt, मध्ये अमुक अमुक पाळकांना फोन then करा. call the other pastor. त्यांनी प्रार्थना केली की कर्ज लगेच सुटतं. Once he prays, your debt will go away. असे प्रकार आहेत प्रिया. There are such things going on. आम्ही पण त्या भानगडीत पडलेलो आहे. And we are stuck in all of these things आम्हाला now. ज्ञान नाही. We don't have the knowledge. आमचं मन स्थिर Our नाही. mind is not stable कारण आमचं मन ज्ञान नसल्यामुळे आमचं मन अस्थिर झालेलं आहे. because our mind is got unstable because of lack of knowledge. एकच देव आहे. Learn there's only one जो God ज्ञान देतो, who gives जो knowledge, धन देतो, who gives you money, जो आरोग्य देतो, who gives you healing, जो म्युझिक शिकवतो, who teaches you music, जो आम्हाला प्रीचिंग करायला शिकवतो, who teaches us to preach, जो आमच्याकडनं देवाचा आत्मा कार्य करून घेतो, तो एकच देव आहे. सेनाधीश परमेश्वर, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. and there's only one God, the Lord of hosts, and His Son Lord सर्व Jesus Christ. ज्ञानाचे गुप्त निधी आमच्या येशू मध्ये आहे. And all the secrets of knowledge lie with मला Lord Jesus. ज्याला ज्ञान पाहिजे, Who wants the wisdom? येशूकडे या. Ask to Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. पहिल्यांदा ज्ञान मिळवा, And try to gain the knowledge, मग पैसा आपोआप येईल. and then the money will come you. हालेलुया. Hallelujah. देव चांगला आहे, Our God is good. त्याची दया सनातन. His mercy endures तुम्ही forever. साधक You are आहात, achievers. तुम्हाला साधायचं You have to आहे, achieve something. तुम्हाला सार्वकालिक जीवन You have मिळवायचं to आहे, achieve the eternal life. सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचायचं Attain the आहे, knowledge of the truth. सार्वकालिक जीवन तुम्हाला You मिळवायचं have to आहे, get the eternal life. तुम्हाला प्रयत्न करायचे You आहे. have to try for that. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. ज्यांना मिळवायचं आहे ते नेटानं प्रयत्न Those who want to करणार. achieve will try hard for it. रुंद मार्गाने जाणारे, पसरट मार्गाने जाणारे भरपूर आहे, There are many who go by the wide way, पण तिथं ऍक्सिडेंटची शक्यता आहे, but there's a possibility of accident there. अपघात होत आहे. And there's accidents there. मग प्रियानो, अरुंद मार्गाने चला. So go by the narrow way. सोयीचं आहे, And it is small. आशीर्वादाचा आहे. It's a way of blessing. थोडासा त्रास झाला, Once you get a problem, सांत्वन करणारा बरोबर आहे, but the one who comforts you उभारी is there. देणारा बरोबर आहे, He's there with you कारण तो देव दयेचा देव आहे. because He's a God of mercy. पण तुमचं मनाच्या अवस्थेवर तुमचं कल्याण अवलंबून आहे. And the blessings depend on the condition of your mind. कल्याण हो, And you get blessed. येशूच म्हणू शकतो कल्याण हो. Only Jesus says you will be blessed. माणसाच्या पाया पडून मनुष्य म्हटला तुझं कल्याण हो तुला आणि दीर्घ आयुष्य लाभ होत नाही. If you touch a man's feet, he said you will be blessed. It doesn't happen like that. कल्याणदायी वरदान एकाकडनंच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. And the good blessings are from only one, and that is Lord Jesus. किती लोकांना कल्याणदायी वरदान मिळवायची आहेत? How many of you want blessings? हालेलुया, Hallelujah. पण त्यासाठी एक गोष्ट प्रयत्नपूर्वक तुम्हाला But for करायची. that you have to try hard for one thing. वाचा 26वा अध्याय यशायाच्या ग्रंथाचा Isaiah 26. आणि त्याचं 3रं वचन. Isaiah 26 and 3. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्यास तू पूर्ण शांती देतो, कारण त्याचा भाव तुझवर असतो. हालेलुया. You will keep him in perfect peace, because whose mind is stayed upon you, because he trusts in you. शांती कुठं बसते? Where does peace reside? शांती म्हणजे पीस बरं का, म्हणजे नाही त्याच्या. शांती कुठं बसते सांगा बरोबर. Where does peace reside? मला पूर्ण शांती मिळाली, म्हणजे शांती नक्की कुठं असते? I got peace, and where is the peace in your body? हा, सोपे सोपे प्रश्न. शांतीचा अधिपती कोण आहे? Who is the Prince of Peace? मग शांती देव कुठं बसतो? So where does he reside? मनामध्ये, हृदयामध्ये. हालेलुया. He resides in your heart and mind. मग शांती कुठं बसते? So where is peace? किती सोपं उत्तर आहे बघा बरं. In your heart and mind. मालकच मनामध्ये आहे ना. So you have शांतीचा मालक कोण आहे? मालक प्रभू येशू. मग तो कुठं बसतो? हृदयामध्ये बसतो.
तो म्हणतो की नाही मी तुमच्या हृदयाचं दार ठोठावत आहे, जो कोणी दारू माझा आवाज ऐकून दार उघडेल मी त्याच्याबरोबर आत जाईल, तो माझ्याबरोबर जेवेल मी त्याच्याबरोबर जेवेल. And he says, I'm knocking at the door of your heart. Anyone who opens it, I'll go and dine with him and he with me. मग या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला So सांगतं the word of God tells us, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर आहे. whose mind is stayed on you. आता ही मनाची स्थिरता, मनाचं स्थैर्य, त्याच्याविषयीच आपल्याला विशेष बोलायचं आहे. And the stability of the mind we have to learn today. ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर आहे. Whose mind is stable with you. आता स्थिर कसं करायचं तो भाग वेगळा आहे. So how to stabilize your mind? पण इथं त्या अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीविषयी सांगितलेलं But आहे. here it is written of a person who has attained the state. स्थिर मन, ती अवस्था गाठणं फार महत्वाचं आहे. To attain the state of a stable mind is important. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला So the सांगतं word of God tells us, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे whose mind is stayed on you, त्यास तू पूर्ण शांती देतो. you keep him in perfect peace. हालेलुया. म्हणजे शांती अपूर्ण सुद्धा असते. So peace is also incomplete. कोणाला असते अपूर्ण? Who has an incomplete peace? अर्धवट असले लोक. People who are halfway. जर कोमटी नाहीत, गरमी नाहीत आणि थंडही नाही. People are not hot or cold but are lukewarm. प्रियानो, आमच्या अस्थिर मनाविषयी बायबल आम्हाला सांगतो. Bible tells us about our unstable mind. हे फार आता ह्या दिवसामध्ये, शेवटच्या काळामध्ये विश्वासार्यामध्ये ही अस्थिरता अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली And in आहे. all of last days, the instability is rising among the believers. कारण त्याचं एकच आहे की शिक्षकांची रास प्रत्येकानं लावलेली आहे. Because the reason is only one, that there are many types of teachers. आणि अनेक सेवकांनी आपापली तत्व तयार केलेली आहेत, आपापले एक डॉक्ट्रिन तयार केलेलं आहे. And many servants are prepared their doctrines. आणि ते फार ठामपणे सांगतात की हे तत्व खरं, या तत्वामध्ये चाललं पाहिजे. And they just say very firmly that this doctrine is right and you have to या walk in it. या तत्वाप्रमाणे चाललं पाहिजे, हे तत्व खरं आहे. And this doctrine is right and you have to walk with it. तत्व या शब्दाचा आहे वास्तविक स्वरूप. And doctrine means the reality. तत्व इंग्लिश त्याला डॉक्ट्रिन म्हणतात ना. तत्व मराठीमध्ये तत्व शब्द, तत्व या शब्दाचा अर्थ आहे वास्तविक स्वरूप. And doctrine means the condition of reality. आता देवाचं वचन ही देवाचं तत्व आहे. The word of God is his doctrine. आता तत्व म्हणजे वास्तविक स्वरूप. And the doctrine means the real condition. ते तत्व म्हणजे तो शब्द. So doctrine means the word. शब्दाचं वास्तविक स्वरूप काय आहे? And the real meaning or the real condition of the word. सांगा आता. What is it? तोच देवाचं वचन म्हणजे शब्द की. The word of God is his word. डोक्यावरून जात नाही ना काय? येते आज जाते घुसते. Do you understand this? डॉक्टर इन इंग्लिश मध्ये English it says त्याचा doctrine. अर्थ तत्व. And Marathi it says मराठी त्याचं tatva. भाषांतर तत्व. It says tatva in Marathi. आणि तत्वाचा अर्थ आहे, तत्व या शब्दाचा अर्थ आहे Meaning of tatva. वास्तविक स्वरूप. And the real condition. तत्व म्हणजे देवाचं वचन किंवा शब्द. And doctrine means the word of God. मग वचन किंवा शब्द याचं वास्तविक स्वरूप काय आहे? So what is the real state of the word? बोल, मोठ्याने बोल की मग. Jesus. येशू ख्रिस्त. Jesus Christ. प्रारंभी शब्द होता. In the beginning was the word. शब्द देवाचा होता. Word was with God. शब्द देव होता. Word was God. शब्द देही झाला. He became flesh. त्या नामामध्ये वस्ती केली. And he dwelt in us. मग शब्द तत्वाचं, तत्व म्हणजे वास्तविक स्वरूप, देवाच्या शब्दाचं वास्तविक स्वरूप प्रभू येशू ख्रिस्त. And the real state of the word of God is Lord Jesus Christ. हालेलुया. Hallelujah. आणि त्या तत्वाने आम्हाला चालायचं. And with that doctrine we have to म्हणून walk. येशू म्हणतो माझी मेंढर माझी वाणी ऐकता. And Jesus says, my sheep listen to my voice. मग ज्या संदेशामधून, ज्या प्रवचनामधून, ज्या उपदेशामधून येशूविषयीची साक्ष सांगितली जाते ते खरं तत्व, तो खरा संदेश. And the message that testifies only about Jesus, that is the real message or that is the real doctrine. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्ही पाहतो ज्याचं मन
तुझ्या ठाई स्थिर आहे. So whose mind is steady upon you. म्हणजे स्थिरता प्राप्त होणं ते साधनं तुम्हाला माझं काम, तुमचं माझं काम आहे. So our job is to achieve the आणि stability. त्यासाठी त्या तत्वामध्ये आम्ही यावं. So we should come in the doctrine. ते खरंच जे सत्य आहे ते आम्ही स्वीकारावं. We should accept that truth. अस्थिर मनाचं परिणाम, अस्थिर मनाचं काय कारण आहे तर प्रियानो शिक्षकांची रास, कानाची खास जिरवण्यासाठी शिक्षकांची रास त्याने लावलेली. What is the condition of unstable mind? That there is a big line of servants who speak to please you. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की एक देवाचा सेवक, एक देवाचा दास मला भेटला. I met a servant of God. मला म्हटलं की तुम्ही कुठले कुठले कोर्स केले पास्टर. He says, what courses have you done? आता मला फार ज्युनियर आहे तो मुलगा. So he is a junior for me. अजून मुलगाच आहे तो, फार आमच्या वयात अंतर आहे. And he is a very young person now. आणि मग काय त्याने भरपूर कोर्स केले ते. And he has done many courses of the Bible. हा, आला माझ्याकडं. He came to me. मला वाटलं की पास्टर तुमचे किती कोर्स झाले. Pastor, how many courses have you done? म्हटलं बाबा माझं तर काही कोर्स झाला नाही. I haven't done any courses. माझं शिक्षण पण 10वी पर्यंत झालेलं. I have just complete matriculation. मग तो ग्रॅज्युएट झालेला मुलगा एका चांगल्या कंपनीत कामाला आणि परत सेवा पण करतोय. And he was a graduate person working in a good firm and serving the Lord. मला म्हटलं की पास्टर मी आतापर्यंत 35 कोर्स केले. He said, Pastor, I've completed 35 courses till now. म्हटलं 35 कोर्स केले, काय साधलं आतापर्यंत. What have you achieved with those courses? नाही, अजून मला शिकायचं. I want to learn more. अरे तू शिकेपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येईल की म्हटलं. Till you are learning, Lord Jesus will तोपर्यंत come. तू शिकत बसणार का. Will you learn till then? आज तुला शिकवलं, देवाने एवढं शिकवलं, त्याचं काहीतरी कारण असेल ना, तुला काहीतरी पाचारण असेल. काय नाही, मला हेच आवडतं असं कोर्स करायचा. म्हटलं बाबा आयुष्यभर कोर्स करत राहा. God has taught you so much, there should be some calling for you. माझा काय कोर्स झाला नाही, काय नाही. मला आता काय, मला देवाने जे दिलं ते मी शिकवतो लोकांना. And whatever I have done, I haven't done any course, but whatever God gives me, I tell the people. मग मला काय साधायचं ते आम्हाला कळत नाही प्रिया. We don't know what you have to achieve. आम्हाला वाटतं की हे करावं, ते करावं, अमुक करावं. पण जे शिकलोय त्याचं मी किती आत्मसात केलं, त्याचं किती मी मनन केलं, ते मी माझ्या जीवनामध्ये किती लागू केलं, ते फार महत्वाची गोष्ट आहे. And we don't know what we have to do, but what we have learned, we should apply to our life. पण एक गोष्ट महत्वाची तुम्हाला मी सांगतो. One important thing I tell you. शिक्षण घेणं चांगलंच आहे, ते घ्यायलाच पाहिजे. Taking education is good and it's mandatory. काय कारणानं माझं शिक्षण झालं नाही, हा देवाचं काही योजना ते मला माहित नाही, पण देवानं माझं तसं शिक्षण झालेलं नाही. For some reason I couldn't complete my education. That must be some plan of God or will of God. पण एक लक्षात ठेवा. But listen to one thing. जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, जे शिकलेले नाहीत त्यांच्यासाठी. Those who are educated or uneducated, for both of them. बायबलचे मोठे PhD वगैरे केलेले किंवा आणि मोठे BTH MTH वगैरे सगळे केले नाही. एक गोष्ट त्यांच्यामध्ये एक महत्वाची आहे. And people have done PhD or MDiv or BTH in the Bible. तुम्ही त्या शिक्षणाच्या द्वारे तुम्हाला हिस्ट्री समजू शकते. And through that education you understand history. येशूचा जन्म या ठिकाणी झाला, त्याची भौगोलिक रचना कशी आहे, किंवा तो सिनाय पर्वत त्याची भौगोलिक रचना कशी आहे, तांबडा समुद्र त्याचं कशी रचना आहे, तांबडा समुद्र दुभागला तो भाग कुठे आहे, त्याचं कसं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, आणि पॅलेस्टाईन लोकांमध्ये आणि मेंढपाळाचा व्यवसाय, आता यहुदी लोकांचा तो व्यवसाय, तर या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. So what is the geographical location of the Red Sea, of this Mount Sinai where Jesus was one of Palestine? We get to learn all of this. वचनाचं डेप्थ किंवा वचनातलं गुज मात्र देवाच्या आत्म्याशिवाय प्रगट होत नाही. But the secrets or depth of the word of God are not revealed with the spirit of तुम्ही God. PhD झालेला असू द्यात किंवा तू MTH झालेला असतो, तुम्ही काही शिक्षण असू द्यात, पण तुम्ही आत्म्यामध्ये भरलेले नसाल, तो रिव्हिलेशन नाही. Be it your PhD, be it your MDiv or be it your BTH, if you are not filled with the spirit, you won't get the revelation of the word. वचनाचं गुज नाही. You won't understand the secret of the word. माझं एज्युकेशन काय आहे? So what is my education? मी आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. I walk by the spirit of God. हे माझं शिक्षण आहे. That is my teaching. हालेलुया. Hallelujah. मी पहाटे 4ला उठतो, देवाच्या सानिध्यामध्ये मस्तो प्रभूची स्तुती करतो, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा नेटानं प्रयत्न करतो. ते माझं शिक्षण आहे. I wake up at 4 a.m. I worship the Lord. I study the word of God and I strive hard to go by His way. That is my teaching. मला कदाचित तुम्हाला हिस्ट्री शिकवता येणार नाही. I can't teach you the history. पण ज्यावेळेस मी इथं उभा राहील मात्र, But when I stand here, माझ्या देवाचा आत्मा तुम्हाला वचनाची प्रगटी करणं देणार but through me the
Spirit of God will reveal the word to आणि you. ते प्रकटीकरण तुम्हाला ते साध्य करण्यासाठी पूरक ठरणार आहे. But to achieve everything, this revelation is important to काय you. साध्य करायला? What do you have to achieve? स्वर्गाचं राज्य. The kingdom of heaven. हालेलुया. Hallelujah. आमच्या सगळ्यांचा मूळ हेतू काय आहे? उद्देश काय आहे? स्वर्गाचं राज्य मिळवणं. What is the main goal of our life is to achieve and attain the kingdom of God. हालेलुया. Hallelujah. तुमचे मार्ग देवाने मोकळे केले, तुम्हाला त्या मार्गावर आणून ठेवलेले. आता चालणं मात्र तुमचं काम आहे. And your ways are freed. God has brought you on that way. Now to walk is your thing to do. जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्ही पाहतो की मनाची स्थिरता आत्मिक जीवनाचा फार महत्वाचा भाग आहे. So we say stability of the mind is a very important part of the spiritual life. तो साधनं एवढं सोपं नाही. To achieve this, it's not very easy. त्याला तासन तास प्रभूच्या सानिध्यामध्ये गुडघ्यावर बसावं लागतं. Hours and hours you have to spend on your knees in the presence of God. तासन तास त्याच्या समोर उपडे पडून त्याचं स्तुती त्याचं स्तवन करावं. Hours and hours you have to fall face first before Him and praise His name. त्याच्या सानिध्यामध्ये बसून त्याच्या वचनाचं मनन करावं लागतं. In His presence you have to sit and meditate on His name. आणि ध्यान केल्याशिवाय मनाची स्थिरता प्राप्त होत नाही. And unless you meditate, you won't get the stability of your mind. तुम्ही गप्पा मारत बसला If you sit and talk की 5 मिनिटं तुम्हाला फार कमी होतात. and you feel 5 minutes are very less, झाले पण 5 मिनिटं. 5 minutes are done. इंस्टाग्राम ओपन केलं, युट्यूब ओपन केलं. If you use social media, 11ला चालू केलं I started at 11 आणि मग कंटाळाला डोळे चुचरायला लागले म्हणून बंद केलं. and my eyes started hurting and that's why I closed it. दुपारचे 3 वाजलेले असतात. It's 3 p.m. in the afternoon. कसा वेळ जातो कळतच नाही. I don't understand where the time went. कारण मन कुठं लागलंय? Because where the mind is? युट्यूब मध्ये, In YouTube, इंस्टाग्राम मध्ये, in Instagram, मेसेज मध्ये. and the message. कुणाचं काय आलंय, कुणाचं काय गेलंय. And whatever someone sends or whatever I send. हालेलुया. Hallelujah. स्टेटस बघण्यामध्ये To see the statuses. काय काय लोकांना स्टेटस बघायची फार अशी सवय And आहे. people always, some people like to see the status. स्टेटस टाकायची, स्टेटस बघायची. And to put the status or see the status. एकदा एका सेवकाचा फोन आला दुसऱ्या एका मुलाला And servant of God called a young boy. आणि म्हटलं की मला फार आनंद झाला. And I was very happy. म्हटलं काय झालं आनंद तुम्हाला? For what were you happy? नाही, काटे पास्टर कधी स्टेटस बघत नाही, माझा स्टेटस त्यांनी बघितला. A Kate pastor never sees the status, but he saw my status. अरे मग तो मुलगा म्हटला ते पास्टाने स्टेटस बघितला नसते. म्हटलं पास्टांच्या घरात कुणीतरी बघितलं असेल आणि ते तुला वाटलं तुला बघितलं पास्टरने स्टेटस तुझा. आनंद मानू नको, पास्टर स्टेटस वगैरे काय बघत बसत नाही. But the servant said that pastor doesn't see the status. Someone in his house should have seen मला that. समजलं रहस्य काय. But I understood that. माझी बायको माझा फोन घ्यायची आणि माझे स्टेटस बघत बसायची. And my wife used to see status in my phone. आणि लोकांना वाटायचं की पास्टर स्टेटस बघायला लागलेले. And people used to think pastor just sees it. मी स्टेटस कधी कोणाचे बघत I नाही. never see any status. हालेलुया. आणि मी Hallelujah. स्वतः सुद्धा स्टेटस ठेवत. Even I don't post any status. हालेलुया. Hallelujah. स्टेटस सिम्बॉल. It's a symbol of status. लोकांचं काय झालेलं आहे? What is the status symbol today for people? स्टेटसवर भांडणं होतात. And people fight on status. बापरे, म्हटलं हा एक अजब प्रकार मी And बघितला. this is a different thing now. ह्यानी एक तत्व सांगितले की तो तिकडनं दुसरं तत्व He's सांगतो. teaching one doctrine, someone else teaching another मग doctrine. तत्वज्ञानी इतकी वाढलेली आहेत ना, And there's a lot of teaching of मग doctrine. त्या तत्वज्ञानाचं वास्तविक स्वरूप काही कळतच नाही की हे आणि ख्रिस्ती आहेत का ख्रिस्त विरोधी लोक आहेत. But no one knows the real state of the doctrine if they are Christians कारण or they are opposite of Christians. वचनाचा आधार घेऊन एकमेकाशी भांडत असतात. Because they take the word and then fight with each other. हालेलुया. Hallelujah. मनाची स्थिरता, Stability of the mind. विषय लक्षात घ्या. Understand the word. आणि तो साधनं ती स्थिरता फार कठीण गोष्ट To आहे. achieve that stability is 5 difficult. मिनिटं आम्हाला असे एकदम इझी वाटतात. 5 minutes are very easy for us. 5 मिनिटं युट्यूब मध्ये जायला म्हटलं तो अरे आता 5 मिनिटं कुठे वेळ देत का युट्यूब बघायला. And seeing YouTube for 5 minutes is very easy. हालेलुया. Hallelujah. परवा आम्ही गेलो तो युथ साठी जागा बघायला. And day before yesterday we went to see a place for the youth. मग तिथं गेलो तर मग तिथं Went to that बघितलं place? आमचे नेट चालू नाही, वायफाय चालू नाही, काय नाही. And there's no internet नेट or Wi-Fi there काय चालतच नव्हतं तिथं. because nothing was working there. मग त्या ओनरला विचारलं, नाही म्हणे आम्हाला इथं वायफाय आहे बरं का. We asked the owner, he said Wi-Fi is there here. बरं म्हटलं आहे तर आहे. मग येताना म्हटलं आता मी म्हटलं फोन तर आपण मुलांचे काढूनच घेतो And we say we take away the phones of the children. आणि तिथं वायफाय आहे. And Wi-Fi is there. पोरांना सांगायचंच नाही की वायफाय तिथं आहे म्हणून. We won't tell the youth that the Wi-Fi is there. म्हटल्यावर पोरं आपल्या पुढे धापावलेत.
But we know how fast the youth are. आपल्या अगोदर त्या रिसॉर्ट वाल्याला जाऊन गाठतील, वायफायचं काय पासवर्ड विचारतील आणि चालू करतील. बट Already they locate the Wi-Fi, take the password and connect to the phones. हा म्हटलं ते तर असणारच आहे म्हटलं. And this thing would be there. पण त्याच्या पुढे आपण आहोत ना. But we are one step ahead. हा, गुरु श्रेष्ठ का चेला श्रेष्ठ. Teacher is bigger or the student is bigger. हा, हालेलुया. म्हणून गुरु व्हायचं कोणी प्रयत्न करू नका. So don't ever try to be the teacher. गुरु तो गुरु असतो. There's only one teacher. मग आम्ही पाहतो की 5 मिनिटं पण एक दिवस प्रयत्न करा, आजच प्रयत्न करा घरी गेल्यानंतर. So try hard today only. गुडघ्यावर शक्य असण्याचं तर मांडी घाला. If you can't go down on knees, sit down. आणि फक्त 5 मिनिटाचाच अलार्म लावा तुमच्या मोबाईल मध्ये. Only 5 minutes put an alarm to your डोळे phone. बंद करा आणि शांत बस. Just close your eyes, sit quiet पहा, and see. 1 मिनिट झालं की असे डोळे होतील. After 1 minute you'll get uneasy. हळूच घड. आताशी 1 मिनिट झालं. And you'll see just 1 minute now. अरे आता अजून 4 मिनिटं कशी जायची. You have to go for 4 minutes more. तुम्हाला ते 5 मिनिटं 1 तासासारखे वाटतील प्रिया. 5 minutes would feel like 1 hour. ते इतकं सोपं नाही. It's not very easy. मनाची स्थिरता साधणं ते इतकं सोपं नाही. To attain the stability of the mind, it's not पण very ते easy. साधणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण शांती आहे. To achieve that, it's important because you get the perfect peace. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हा, आणि ज्याला ती साधली Who achieves that, तो पूर्ण शांतीचा मालक झाला. he is the owner of the complete peace. वारशाने मालक झाला. And he is the heir to the कारण peace. मालक येशू आहे. The owner is one. आणि तुमच्यापर्यंत येणार ते वारसाने येणार आशीर्वाद. And you will get the blessing through your hair. मग आजपासून प्रयत्न करा. So try for today. सुरुवातीला त्रास होईल 5 मिनिटं. And you will be trouble for 5 पण minutes. हळूहळू तुम्ही जसं प्रयत्न करा, मनापासून प्रयत्न कराल. But more and more you try by 5 heart. ते 10 मिनिटं होतील, 15 होतील, 20 होतील, 25 होतील, अर्धा तास, पाऊण तास होईल, 1 तास होईल, 1.5 तास होईल. आणि मग तुमचं जेवढं तुमचा तो कालावधी वाढेल तेवढं तुम्ही प्रभूशी एकरूप होत आहात हे सिद्ध होईल. 5 will become 10, 15, half an hour, 45 minutes, and more and you spend time in meditation. More and more will become one with God. मागच्या वर्षीच मी तुम्हाला सांगितलं So I told you last time, आत्मसंयमन self-control. आणि म्हणून आम्ही पाहतो की ते त्याला अडकण ठरणारी जर काही गोष्ट मागे मी तुम्हाला सांगितलं. So I told you something that is an obstacle for it. त्याच्यामध्ये स्मार्ट फोन आहे, There's smartphone in it, टीव्ही आहे, television, आणि या दोन्ही गोष्टी माणसाचं आत्मभान हिरावून घेतात. and both these things take away the peace of man. त्या दिवशी एका मुलीला परवा प्रश्न विचारला, सारखी मोबाईल बघती. म्हटलं अगं का तू मोबाईल बघते? आईने तक्रार केली. I asked a girl, why do you look at your phone always? Your mother is complaining. आम्हाला अभ्यासच ऑनलाईन असतो, मोबाईलवरच आम्हाला अभ्यास करावा. I study on the phone and that's why I have to look at it. काय बोलायचं? What do you say? आहे की नाही? मग असं केलं की आमची तोंड बंद. Then we don't have to say anything. आता आम्ही कागदी पानं वाचून अभ्यास केला, आता ह्यांनी इलेक्ट्रॉनिक पानं वाचून अभ्यास करायला लागलेले. And we have read physical books, but they read the e-books. पण एक आहे, But one thing, बायबल वाचायला घेतलं की बायबलच दिसेल तुम्हाला. when you read the Bible, you'll see only the Bible. मध्ये बायबल वाचायला घेतलं की त्या मोबाईल मध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. If you read Bible in the mobile, there are many options. 5 मिनिटं बायबल वाचलं जातं. You can read Bible for 5 minutes, कुठं चालले ऑप्शन कडे दुसऱ्या. but your fingers go to other apps. युट्यूब आहे, You go to इंस्टाग्राम YouTube, आहे, Instagram. मूवी आहे, अमुक आहे, तबोक आहे. You go to Instagram, YouTube, Netflix, etc. बायबल उघडलं की फक्त काय आहे? But once you open the Bible, काय बायबलच. there's only Bible. मग जे लॅपटॉपवर बायबल वाचतात, मोबाईलवर वाचतात, ते वाचू नका. फक्त बायबल पुस्तक हातात घ्या, ग्रंथ तो हातात घ्या. People who read the e-book of the Bible don't do that. Take the physical Bible with दुसरी you. गोष्ट, बायबलवर तुम्ही मूवी पुस्तक बायबल मोबाईलवर बायबल वाचायला लागले, If you read the Bible on your phone, बाकीचे तुम्ही काय एवढे हे नाहीये की लगेच तुम्ही आता बाकीचं सगळं बंद करून टाकणार. and so you're not so sincere that you'll close all of the other आणि things. फक्त बायबलचाच तो ऑप्शन चालू, बाकी फ्लाईट मोडवर सगळं असं तुम्ही करणार नाही. As you'll read the Bible and put all the other apps on flight mode. फ्लाईट मोडवर जरी केलं तर तो वायफायचा तो ऑप्शन चालूच ठेवणार आहे तुम्ही. And if you put in flight mode, the Wi-Fi would be on. मग मेसेज आला की टुंग वाजणारच आहे. When you get a message, it will give a notification. एक लाईन वचन वाचलं की लगेच वाचलं असतं, त्याचा टोन असतो मेसेजचा. If you read one verse, just you'll get a notification. गेले व्हॉट्सअपवर, You went to WhatsApp. कुणाचा मेसेज आहे, Whose message is it? मग त्याला रिप्लाय लगेच आलं. And then you'll reply. मी सगळा काय खोळ. And that is the problem. मनाची एकाग्रता साधत
You don't attain the integrity of your mind. हालेलुया. Hallelujah. म्हणून फोन जरा लांब ठेवा. So keep your phone away from you. स्वतःपासून लांब ठेवा. Away from yourself. बायबल जितकं जवळ येईल तुम्हाला आरोग्य मिळेल. Till your Bible is with you, you'll get the healing. आणि मोबाईल जितका लांब ठेवाल तितकं तुमचं आरोग्य टिकून राहील. And when your phone is away, your healing will stay with मोबाईल you. जितका जवळ ठेवाल Your phone is close to तितके you, आजार वाढतील. you'll get the sickness. कारण मोबाईल ठेवलं की बायबल लांब जाणार आहे. Because when phone is with you, Bible will be मेंदूचे far आजार, away. मेंदूचे आजार, And sickness of the brain, डोळ्याचे आजार, sickness of your eyes, चुकीची गोष्ट पाहिल्यामुळं मनाचे आजार, seeing wrong things, the sickness of your mind. सगळे आजारच आजार. There are many sickness there. हालेलुया. Hallelujah. डोळ्याचा आजार बरा होऊ शकतो. And the sickness of the eyes can be cured. मेंदूचा आजार बरा होऊ शकतो. Sickness of the mind can be cured. मनाच्या आजाराला काय औषध आहे? What do you have to do of the sickness of the mind? मनाच्या आजाराला एकच औषध आहे. There's only one medicine for that. तुमचं मन देवाचं मन एक करण्याचा प्रयत्न करा. Try to integrate your mind with the आणि mind of God. त्याच्यासाठी तुम्हाला एकाग्रता करून ध्यान करणं गरजेचं आहे. And for that you have to meditate in integrity. वचनाचं मनन करणं गरजेचं आहे. To meditate on the word of God. पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. With all your heart, mind and soul, you have to love your Lord. हालेलुया. Hallelujah. बायबल आम्हाला So सांगतं. the Bible tells us, इब्रिकराचं पत्र याचा 4 अध्याय 12 वचन काय लिहिले वा. Hebrew 4 and 12. देवाचे वचन, देवाचे वचन सजीव, सजीव, सतेज. हा बस हळूहळू. देवाचं वचन कसं आहे? सजीव, सजीव म्हणजे काय? जीवन. जिवंत. पुढं सतेज, सतेज. सतेज म्हणजे काय? ज्यांना माहिती त्यांना नका बरोबर इकडे बोलत आहे. तेजस्वी, तेजस्वी. पुढं कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. दुधारी म्हणजे दोन्ही बाजूला धार असणार, त्याच्यापेक्षा तीक्ष्ण. पुढं जीव, आत्मा, जीव आणि आत्मा, सांधे व मज्जा. सांधे व मज्जा. आता जीव माहिती आहे, आत्मा माहिती आहे, सांधे माहिती आहे, मज्जा म्हणजे काय? याच भिदून थांबा आरपार. थांबा थांबा. जीव, आत्मा, सांधे, बरोबर आहे. मज्जा, मज्जा म्हणजे काय? मजा. हा थांबा थांबा. सांधे मज्जा म्हणजे काय? हा बोला बोला बोला. हा नाही नाही बोनस नाही. मज्जा मेंदू काय म्हणजे मेंदूच्या आजाराला प्रभावी औषध काय? हा हा देवाचं वचन. आणि देवाचं वचन कुठे घेतलं पाहिजे? दोन्ही डोळ्याच्या मध्ये. हालेलुया. वाचा परत एकदा वाचा. सांधे व मज्जा, सांधे व मज्जा, यास भेदून आरपार जाणार. हा यास भेदून आरपार जाणार आहे. आरपार जाणार. तर हे भेदून आरपार जातं म्हणजे कसं जातं देवाचं वचन? So how does God pierce it and go to the other side? कार्य करून जातं. And through his work. हालेलुया. Hallelujah. देवाचं वचन कार्य केल्याशिवाय माघारी जात नाही. The word of God doesn't turn back without working. मग बघा देवाचं वचन काय काय भेदून पुढे जातं म्हणजे कार्य करून पुढे जातं. परत एकदा वाचा. देवाचे वचन, देवाचे वचन सजीव, सजीव, सतेज, सतेज, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. तीक्ष्ण. हे वचनाचा गुणधर्म, बरोबर, त्याचा स्वभाव आहे. पुढं जीव व आत्मा, जीव, जीवाला छेदून, जीवाला छेदून आरपार जातं म्हणजे त्या जीवामध्ये ते कार्य करतं, जीवाला विसावा मिळतो. हालेलुया. पुढं जीव आणि आत्मा, आत्मा, आत्म्याला भेदून जातं म्हणजे काय? तुमचा आत्मा सुस्थितीमध्ये आणतो. तुमचा आत्मा देवाच्या आत्म्यामध्ये एक होतो. आरपार भेदून जाणार आहे की नाही? मग भेदून व्यर्थ तर वचन जात नाही का? कार्य केल्याशिवाय जात नाही ते. जीव आणि आत्मा, सांधे व मज्जा. सांधे म्हणजे तुमचे सगळे जॉईंट्स, बरोबर. सांधे म्हणजे तेच ना, तुमचे सगळे जॉईंट्स. गुडघा, त्याच्या पुढं मनगट, पोपळा, हे सगळ्या सांध्यांना काय करतं? भेदून. म्हणजे तुमच्या सांध्याला आरोग्य देतं. कोण? देवाचं वचन. ते सांध्यामधून जातं म्हणजे सांध्याला पोषक तत्व देऊन, सांध्याला आरोग्य देऊन ते पुढं जातं. हालेलुया. मज्जा, सांधे, त्यानंतर काय? मज्जा, मज्जा. हालेलुया. मज्जा मेंदूला आरपार भेदून ते वचन जातं म्हणजे तुमचा मेंदू एकदम शार्प, तजेलदार होतो. हालेलुया.
हा, म्हणून देवाच्या वचनामध्ये चालणारे लोक एकदम तेजस्वी दिसतात बघा. हालेलुया. यांना आर पार भेदून जाणार आहे. हालेलुया. वचन कसं जातं? आर पार. आर नाही तर पार. देवाचं वचन असं आधीमध्ये काही काम करत नाही. आपण म्हणतो ना काय होईल ते जायला, आर नाही तर पार. देवाचं वचन आहे तसं आर पार जातं. आर नाही तर पार नाही, आर आणि पार. आणि ते सुद्धा कसं? कार्य करून. आणि कसं कार्य? पॉझिटिव्ह. हालेलुया. म्हणून ज्यांना सांधेदुखी घालवायची आहे ना, वचनाकडे या. हालेलुया. हालेलुया. ज्यांचं डोकं सारखं जड होत असेल, वचनाचं मनन करा. डोकं जड होण्याचं पण एकच कारण आहे, मोबाईल. है ना? त्याच्यावर आता बरंच त्याचे रेसचा त्रास होऊ नये म्हणून बरोबरती काहीतरी कव्हर येतं, कव्हरिंग वगैरे, पण त्याचा काहीही उपयोग नाही. फक्त त्यांचा धंदा करण्यासाठी ते असतं. त्याचा परिणाम जो डोळ्यावर, मेंदूवर व्हायचा तो होतच असतो. म्हणजे ज्याचा चांगला परिणाम, वाईट, दोनच परिणाम असतात, एक चांगला आणि एक वाईट. मग वाईट परिणाम करणाऱ्या गोष्टी जरा लांब ठेवा, कामापुरत्याच वापरा. आणि चांगला परिणाम करणाऱ्या गोष्टी जास्त वापरात आणा. आणि काम करणार, चांगला परिणाम करणारी एकच गोष्ट आहे, देवाचं. हालेलुया. Hallelujah. आणि हेच वचन आहे तुमचं मन स्थिर करतं. स्थिरता तुम्हाला गाठायची आहे. And this is the one word that gives stability to your mind. You have to attain the stability. स्थैर्य इतकं सोपं नाही प्रियानो. The stability is not so easy. प्रयत्न तुम्हाला करायचे आहे. And you have to try for that. हा, प्रयत्नाशिवाय स्वर्गाचं राज्य नाही. Without trying, there's no kingdom of heaven. हा, फक्त ते आपलं जागेवर बसून काय प्रकार नाही प्रियानो. And you won't get it by just by sitting in your place. मी सांगतो त्या देशाला चालायचं तुमचं काम आहे. Get up and go to the country. I tell you to walk is your पोहोचवायचं job to do. देवाचं काम आहे. To make you reach there is the word of हालेलुया. God. तुम्ही चालल्याशिवाय देवाचं आत्मा मार्गदर्शन करणार नाही. And until you walk, Spirit of God will guide you. तुम्ही कृतिशील दिसला की देवाचा आत्मा कार्य करतो. And if God sees you active, only then the हा, Spirit मग will काम work. करत राहा. देवाचा आत्मा उत्सुक आहे तुम्हाला पुढे न्यायला. So keep working. The Spirit is eager to take you forward. कारण आम्हाला सधर्म भूमीमध्ये घेऊन जाणारा देवाचा आत्मा आहे. Because Spirit of God takes us into the good land. हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्ही पाहतो की ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्यास तू पूर्ण शांती देतोस. So he whose mind is stayed on you, you give him perfect peace. आणि ज्या माणसाला पूर्ण शांती लाभली तो जगातला सर्वात सुखी माणूस आहे. And the person who has got the perfect peace is the most blessed person in the world. हालेलुया. Hallelujah. हा, कारण करोडो अब्जाधीश रुपये असून सुद्धा माणसाला शांती नाही. Because millionaires, billionaires also don't have the perfect peace. शांती तिथं आहे. तो माणूस ज्याला पूर्ण शांती लाभली तो खरा जगामधला सुखी माणूस आहे. So the person who has the perfect peace is the most blessed person in the world. आणि जगातला सगळ्यात सुखी माणूस जर तुम्हाला व्हायचा असेल, And if you want the become the most blessed person in the तर world, प्रभूच्या ठाई आपलं मन स्थिर करा. so steady your mind with God, पूर्ण शांती तुम्हाला and मिळेल. you'll get the perfect कारण peace. त्याचे भय, कारण त्याचा भाव तुझवर असतो, त्या साधकाचा भाव. Because His grace is upon you. म्हणून आत्मसंयमन, So self-control भित्रेपणा. देवान आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, is not given as a spirit of fear, तर सामर्थ्याचा, spirit of power, प्रीतीचा, spirit of love, स्थिर मनाचा आत्मा and दिला of a आहे. sound mind. हालेलुया. Hallelujah. हा, म्हणा देवानं मला सामर्थ्याचा, त्याच्या अगोदर ना, देवानं मला भित्रेपणाचा नाही, तो सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि स्थिर मनाचा आत्मा दिला आहे. मग तुमचं मन जर सारखं भरकटत असेल, So if your mind goes astray तर always, एक गोष्ट करा. so you have to do one thing. जो आत्मा स्थिर आहे, The spirit that is steady, त्या आत्म्याच्या प्रेरणेने चाला. walk by the influence of that तो spirit. देवाचा आत्मा That spirit of God तुमच्या आत्म्यामध्ये कार्य will work करेल in your spirit, आणि तुम्ही स्थिर मनाची व्हा. and you'll become people of a steady आणि mind, मग तुम्हाला पूर्ण शांती and मिळेल. then you'll get the complete peace. आता संयम या शब्दाचा अर्थ घ्या. आज आपण सगळे शब्दाचा अर्थ शिकणार So आहोत. the meaning of the word control. संयम म्हणजे वर्तन विवेक, So conscience of your act. विचार, सारासार विचार.
So your thoughts. जे आणि जेवढे करणे उचित ते करणे याचे नाव संयम आहे. So to do things only what is required and what is right is called control. जे आणि जेवढं करायचं तेवढंच त्याला संयम म्हणायचं. So to do what is only required is called control. अतिरेक करू नका. Don't overdo things. खाण्याचा करू नका. Don't overeat. व्यायामाचा करू नका. Don't overexercise. अतिरेक केल्याने काही साधता If येत you नाही. overdo something, it's of no use. फक्त आत्म्याच्या प्रेरणेने निरंतर प्रार्थना करा त्यांनी सगळ्या गोष्टी साधता येतील. By the Spirit, if you pray always, you'll achieve everything. स्तवन जितकं करेल त्याला अतिरेक म्हणत नाहीत. If over worshipping is not a thing, प्रार्थना जितकी कराल त्याला अतिरेक म्हणत over नाही. praying is not a thing. कारण बायबल सांगतं सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचं नाव स्तवनीय आहे. Based on rising of the sun to setting down, His name is पण praiseworthy. इतर ज्या गोष्टी आहेत But the other things, तुमचं खाणं, your eating, तुमचं आणि व्यायाम करणं, your exercise, तुमच्या इतर गोष्टी all the other त्या things, मात्र अतिरेक करू नका. don't overdo those. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देवाच्या नावाला धन्यवाद असो. And thanks be to the name of the Lord. बाकीच्या गोष्टी पुढच्या Other रविवारी. things we'll see next week. हालेलुया. Hallelujah. यावेळेस आपल्या जागेवर उठून उभं Let राहूया. us stand in our places. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आजपासून 5-5 मिनिटाचा